मध्ये पुन्हा एकदा स्वागत। नाशिकची बातमी आपण बघणार आहोत। सातपूर परिसरात ध्रुवनगर हा भाग आहे, रहिवासी भाग आहे, तिथं बिबट्या घुसलेला आहे। तो बिबट्या नागरिकांना दिसला आणि नागरिक अस्वस्थ झाले। नागरिकांनी लगेचच वन विभागाला बोलवलंय। वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत, ध्रुवनगर या भागात पोहोचलेले आहेत आणि बिबट्याचा शोध सुरू आहे। दोन इमारतींच्या मध्ये जो एनए प्लॉट असतो तिथं खूप मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे आणि त्या झाडींमध्ये हा जाऊन बिबट्या लपलेला आहे। त्यामुळे आता त्याला शोधणं जरा कठीण जात आहे, कारण या झाडीमध्ये तो अडकलाय, तो कुठूनही पटकन बाहेर येऊ शकतो आणि कुणावरही हल्ला करू शकतो। त्यामुळे तिथे तिथे वन विभागाचे अधिकारी कर्मचारी पोहोचलेत आणि आता रणनीती आखली जाते, त्याला कसं काय पकडायचं। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण त्या ठिकाणी उपस्थित आहेत। थेट जाऊया लक्ष्मणकडे। लक्ष्मण, आपण स्वतः अगदी जवळ आहात या ठिकाणाच्या जिथे तो जाऊन लपलेला आहे, त्यामुळे आपण पण काळजी घ्या। काय अपडेट मिळताय? सुवर्ण, मी आता एका इमारतीच्या एका भागामध्ये थांबलेलो आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांची एक व्हॅन ज्या ठिकाणी लागलेली दिसते, अगदी त्याच्या समोर हा बिबट्या जो आहे या झाडाझुडपात लपलेला आहे। काही लोकांनी ज्यावेळेला हा बिबट्या एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत गेला त्यावेळेला या भागातल्या लोकांनी त्याला मोबाईलमध्ये कैद देखील केलं। तो बिबट्या दिसून देखील आला आहे। ही केवळ अफवा नाही आहे, तर खरोखर बिबट्या या परिसरामध्ये आलेला आहे। आपण बघितलं होतं सुवर्ण की यापूर्वी अनेकदा असं व्हायचं की बिबट्या आला म्हणून अफवा पसरली जायची, मात्र तसं नाही आहे। बिबट्या प्रत्यक्षामध्ये या भागातल्या लोकांना दिसला आहे, नागरिकांना दिसलेला आहे आणि त्यानंतर आता हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेला आहे। आणि हा सगळा परिसर, अर्थात ज्या परिसरामध्ये हा बिबट्या दिसला आहे त्या परिसरामध्ये जी माहिती मिळते त्या माहितीनुसार आपण बघतोय की बिबट्या जो आहे तो रेस्क्यू करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। या प्लॉटच्या चारही बाजूला, चारही एरियाच्या चारही ठिकाणी हे रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहे आणि या भागातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना आता प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेल्या आहे। आणि हा बिबट्या जेरबंद करण्याचा प्रयत्न यंत्रणांचा असणार आहे। आणि या सगळ्या दरम्यान ज्यांनी प्रत्यक्ष हा बिबट्या बघितला त्यातले काही लोक आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। आपण हा बिबट्या प्रत्यक्ष बघितला का आणि किती उंचीचा होता आणि कुठे तो पळाला? सकाळपासून 10 वाजेपासून या ठिकाणी जो नागरिकांनी बघितला, या ठिकाणी मी नगरसेवक म्हणून नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधल्यानंतर मी या ठिकाणच्या परिक्षेत्रातील RFO सुमित निर्मळ साहेबांशी संपर्क साधला आणि आम्ही स्वतः प्रत्यक्ष बघितला। आणि या ठिकाणी नागरिकांमध्ये इतकं भयभीतीचं वातावरण निर्माण झालं। अनेक वेळा या ठिकाणी वासळे असेल, फाशी डोंगर असेल, या ठिकाणी फॉरेस्ट असल्या कारणामुळे तो 2 ते 2.5 फुटाचा तो बिबट्या आहे आणि या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष आमच्या डोळ्यांनी तो बिबट बघितला आहे। आणि या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंट, पोलीस प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। आपण बघतोय हा मागचा जो एरिया आहे त्या ठिकाणी हा बिबट्या शोधण्याचं काम सुरू आहे। हा जो एक रस्ता दिसतोय सुवर्ण, जिथे ही व्हॅन लागली आहे, तशा स्वरूपाचे 4 ते 5 रस्ते वेगवेगळ्या भागामध्ये आहे। त्यामुळे तो कुठल्याही भागातल्या कुठल्याही रस्त्याने पळू शकतो आणि म्हणून आता नागरिकांना या ठिकाणी पोलिसांच्या व्हॅनद्वारे सूचना केल्या जात आहे की या परिसरामध्ये जे नागरिक आहेत त्यांनी घराचे कडी-कोंडे व्यवस्थित लावून घ्यावे, दरवाजे लावून घ्यावे, कोणीही बाहेर येऊ नये, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। आणि त्यामुळे बघ्यांची गर्दी अशी इमारतीवर झाल्याचं पाहायला मिळतंय। आपल्याला देखील आता या ठिकाणी सूचना मिळत आहे की आपणही नक्की पार्किंग मध्ये कुणी नको, अशा स्वरूपाच्या सूचना तिकडनं दिल्या जातात। आपणही सुवर्ण आता वरच्या भागामध्ये जाणार आहोत, कारण हा बिबट्या जो आहे तो समोरच्या बाजूने आत या बिल्डिंगच्या प्रिमायसेसमध्ये आतमध्ये सरकल्याची माहिती आहे आणि त्यामुळे आपणही या इमारतीच्या वरच्या भागात जाणार आहोत, जिकडनं या सगळ्याचं चित्रीकरण आपल्याला व्यवस्थित करता येईल किंवा हा बिबट्या नेमका कुठे गेलाय ते शोधता येईल। आपल्याला सूचना आहे पोलिसांच्या आणि विशेषतः फॉरेस्ट विभागाच्या की कोणीही या ठिकाणी थांबणार नाही आणि त्यानंतर आता हा बिबट्या इमारतीत देखील घुसू शकतो। आणि म्हणून अशा पद्धतीने लोकांना आपण बघतोय, लोकांनी अशा पद्धतीने घराचे दरवाजे व्यवस्थितरित्या लॉक केलेले आहे। प्रत्येक नागरिक जो आहे या भागातला त्यांनी अशा पद्धतीने घर बंद करून ठेवलेले आहे आणि हा बिबट्या घरामध्ये शिरण्याची भीती, शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि म्हणून नागरिक जे आहेत ते देखील अशा पद्धतीनं आता सुरक्षता बाळगत आहे। आपण ज्या इमारतीच्या एका मजल्यावर आहोत आणि या मजल्यावरून आपल्याला हे सगळं दृश्य पाहायला मिळेल। त्याची रेस्क्यू कशा पद्धतीने केलं जात आहे ते आपल्याला या ठिकाणी बघता येईल। ही सगळी दृश्य आहे नाशिकची। सुवर्ण, हा जो ओपन प्लॉट आहे इथे जिथे JCB लावून आता हा सगळा परिसर साफ केला जातोय, हा बिबट्या या झुडपामध्ये लपला आहे अशा प्रकारचा अंदाज आहे आणि म्हणून ही सगळी रेस्क्यू जी आहे ते या ठिकाणी केलं जात आहे।
हे समोर दिसणारं जे झुडूप आहे त्या झुडपामध्ये हा बिबट्या लपलाय आणि आपल्यासोबत काही नागरिक आहे. काय बघितलं तुम्ही? बिबट्या इकडं खूप त्या तिकडच्या बिल्डिंग मध्ये होता. तिकडनं असं इकडनं पळत पळत आला आणि आता इकडे होता जेसीबी आहे ना याच्या पुढच्या ते मधल्या झुडपात आला तो. तू बघितला? बघितला ना, किती उंचीचा आहे? आहे एवढा तरी एवढा हाईटचा आहे, मोठा आहे. बरं. काय हल्ला वगैरे केला त्याने कोणावर? नाही कोणा हल्ला नाही केला. तिकडनं पळालं, त्या काम चालू होतं, ते काम चालू तिकडं होतं, तिकडनं पळालं मध्ये आणि त्याच्यामध्ये गेला आहे तो. सकाळी 8 वाजेपासून इकडे. सुवर्ण, आपण इकडे रेस्क्यूची जी अधिकारी टीम जी आहे ती देखील दृश्यांमध्ये बघू शकतो. समोरच्या बाजूला पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि चारही बाजूला पोलीस अशा पद्धतीने फिरताय. हा ओपन प्लॉट जो आहे तो ओपन एरिया आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय. नक्की खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमतीये, पण पोलीस त्यांना आवाहन करतात की गर्दी करू नका. पण तू ज्या व्हिडिओचा उल्लेख करत होतास की काहींनी तो बघितला सुद्धा आणि व्हिडिओ काढला सुद्धा, तो व्हिडिओ आपण आपल्या प्रेक्षकांना तुझ्या माध्यमातून दाखवतोय. एका बाजूला एवढी मोठी समोरची 3 फुटाची जी वॉल आहे, भिंत आहे, ती ओलांडून तो या एने प्लॉट मध्ये गेलेला आहे आणि झुडपांमध्ये लपलेला आहे असं या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. आणि आता तुझ्या माध्यमातून ही देखील दृश्य दिसत आहेत की त्या झुडपांच्या ठिकाणी आता साफसफाई केली जाते जेणेकरून हा बिबट्या अडकेल जाळ्यामध्ये. लक्ष्मण, आपण ही दृश्य बघतोय की ज्या ठिकाणी ज्या झाडाझुडपात ओपन प्लॉटमध्ये हा बिबट्या गेलेला आहे त्या ठिकाणची झाडं जी आहे ती अशा पद्धतीनं JCBच्या माध्यमातून काढली जात आहे आणि या झाडाझुडपातच हा बिबट्या लपलेला आहे अशा प्रकारचा संशय या फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. कारण तो बिबट्या, हे लोक जे आहे हे प्रत्यक्षदर्शी आहे. आपण त्यांना विचारूया, तुम्ही बघितला का बिबट्या आणि कुठे बघितला? आधी या छोट्या झुडपात लपलेला होता तो, आता JCBच्या आवाजाने तो पुढच्या हे मोठे झुडपं दिसत आहे ना तिथं जाऊन लपलाय. तो आम्ही केव्हाच बघतोय, तो तिथेच लपलेला होता या छोट्या झुडपात. तिथून तो आता JCBच्या आवाजाने या पुढच्या त्या झाडांमध्ये जाऊन लपलेला आहे. आणि किती उंचीचा आहे? साधारण तो 5 फुटापर्यंत आहे उंचीचा. आपण ही सगळी दृश्य बघतोय, हे नागरिक आहे ज्यांनी प्रत्यक्ष हा बिबट्या जो आहे तो त्या ठिकाणी बघितलेला आहे आणि तो बिबट्या या सगळ्या झाडाझुडपामध्ये लपलेला आहे. आणि आपण ही दृश्य पुन्हा एकदा आपले व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल यांना विनंती करतो, हा सगळा एरिया आपल्याला दाखवायचा आहे. आपण बघतो हा पूर्ण ओपन एरिया आहे, ओपन प्लॉट आहे आणि त्या ओपन प्लॉटच्या आजूबाजूला सगळ्या इमारती आहे, सगळ्या बिल्डिंग आहे, रहिवासी एरिया आहे, काही खाजगी क्लासेस आहे, कोचिंग क्लासेस आहे, काही शाळा महाविद्यालय देखील आजूबाजूला आहे आणि त्यामुळे या बिबट्याचा धोका अधिकचा आहे. आणि म्हणून या परिसरातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी, सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना ज्या आहे त्या देण्यात आलेल्या आहे आणि शीघ्र कृती दलाचे काही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहे. ही सगळी दृश्य याच ठिकाणची आहे. ड्रोन कॅमेरा जो आहे तो देखील ऑपरेट केला जातोय त्यांच्या मदतीनं. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील या सगळ्यावरती लक्ष ठेवलं जात आहे की हा बिबट्या ड्रोनच्या माध्यमातून देखील चित्रित व्हावा. कारण याचं कारण आहे की जवळ जाऊन तो बिबट्या शोधणं धोकादायक आहे आपण बघतोय आणि त्यामुळे अशा पद्धतीनं ड्रोनच्या माध्यमातून देखील या बिबट्यावरती नजर ठेवण्याचा प्रयत्न फॉरेस्ट विभागाचा आहे. कारण बिबट्या प्रचंड चपळ प्राणी आहे, तो कुठल्याही क्षणी कुठल्याही भागामध्ये शिरू शकतो, पळू शकतो, लपू शकतो आणि त्यामुळे ज्या वेळेला तो अशा एखाद्या झाडाझुडपात लपतो, एखाद्या इमारतीच्या पार्किंगमध्ये लपतो, त्यावेळेला त्याला शोधणं, त्याला सापडणं हे आव्हानात्मक होऊन जातं. ज्यावेळेला बिबट्या लपतो आणि पळतो तर त्यावेळेला अशा बिबट्याला शोधणं आव्हानात्मक होतं आणि म्हणून आता ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली जाते आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं या बिबट्या हा जो बिबट्या आहे त्याच्यावरती वॉच ठेवला जातो. अर्थात तो इथून जरी पळाला, या झाडाझुडपातून जरी पळाला तर त्याला फॉलो करण्यासाठी एक ड्रोन आता या ठिकाणी फॉरेस्ट विभागानं तैनात केलेला आहे. जर बिबट्या त्या ठिकाणून पळाला तर त्या बिबट्याला त्याच ड्रोनच्या माध्यमातून फॉलो करत त्याच्या मागे जायचं, त्याचा माग काढायचा. कारण बिबट्या लपला एखाद्या इमारतीत तर त्याला शोधणं आव्हानात्मक होतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये अशी सगळी यंत्रणा आता फॉरेस्ट विभागाकडनं वापरली जाते आणि त्यामुळे आपण बघतोय बिबट्याचं सर्च ऑपरेशन जे आहे ते नाशिकच्या या ध्रुवनगर परिसरामध्ये केलं जातं आहे. बघ्यांची मोठी गर्दी या परिसरामध्ये जमलेली आहे, नागरिकांची गर्दी आहे. हा संपूर्ण परिसर रहिवासी परिसर आहे आणि काही दिवसांपूर्वी सुवर्ण याच गंगापूर रोड परिसरामध्ये एक बिबट्या निघालेला होता आणि त्या बिबट्याने अनेक लोकांवरती हल्ला केला होता, ज्यामध्ये काही फॉरेस्टचे अधिकारी कर्मचारी हे देखील गंभीर स्वरूपामध्ये जखमी झाल्याचं आपण पाहिलेलं होतं. त्या साधारणतः 3-4 महिन्यापूर्वीची ती घटना आहे आणि त्या घटनेच्या वेळेला हा बिबट्या जो आहे तो पळाला आणि त्यांनी नागरिकांवरती हल्ला केला होता. कारण भेदरलेला असतो, घाबरलेला असतो, त्याला देखील त्या ठिकाणी थोडं पळायचं असतं किंवा त्याला स्वतःचा जीव वाचवायचा असतो आणि अशा वेळेला भेदरलेला हा बिबट्या जो आहे तो नागरिकांवर कुठल्याही क्षणी हल्ला करू शकतो आणि म्हणून
अशा पद्धतीची त्याला सुरक्षित स्थळी अर्थात त्याला वाचवणं, त्याला सुरक्षितपणे बाहेर काढणं हे देखील या यंत्रणांच्या समोर आव्हान आहे. त्याला सुरक्षित काढत असताना कुठल्या नागरिकाला देखील धोका होऊ नये, कुठला नागरिक देखील त्यामध्ये जखमी होऊ नये, असे सगळे आव्हानं पेलत त्यांना या बिबट्याचा माग काढायचा आहे, त्याला शोधायचं आहे आणि त्याला रेस्क्यू करायचं आहे. आता त्याला या झाडाझुडपातून रेस्क्यू करणं तितकं चॅलेंज आहे. कदाचित हा बिबट्या या ठिकाणून पळाला आणि दुसऱ्या ठिकाणी एखाद्या इमारतीत, बिल्डिंगमध्ये, पार्किंगमध्ये जर जाऊन लपला तर त्या ठिकाणी त्याला डॉट देऊन त्याला रेस्क्यू करणं सोपं होतं आणि म्हणून या बिबट्याला या ठिकाणून काढणं आणि एखाद्या इमारतीच्या पार्किंगमध्ये अडकवणं अशा स्वरूपाचा हा प्लॅन जो आहे तो त्यांच्याकडनं तयार केला जातोय. अशा प्रकारची दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कदाचित हा बिबट्या या ठिकाणून पळाला, एखाद्या पार्किंगच्या एरियामध्ये, एखाद्या रो हाऊसच्या एरियामध्ये जर जाऊन लपला तर अशा लपलेल्या ठिकाणी जाऊन त्याला डॉट मारणं सोपं आहे. एवढ्या झाडाझुडपात आता जर तो बिबट्या असेल तर त्याला डॉट मारण्यासाठी त्याला आयडेंटिफाय करणं आणि त्याला डॉट करणं हे चॅलेंजिंग आहे. त्यामुळे ते होणं इथं तरी शक्य नाही आहे आणि म्हणून JCBच्या मदतीने हळूहळू हे झाडंझुडपं जे आहे ते खाली केली जात आहे. JCB ऑपरेटरने देखील त्याच्या पूर्ण JCBची दरवाजे बंद केलेले आहे आणि ते दरवाजे बंद करून तो आता JCBच्या मदतीने ही झाडंझुडपं जी आहे ती तो काढतोय आणि ही सगळी दृश्य बघतोय. ह्याच झाडाझुडपामध्ये हा बिबट्या लपला आहे अशा प्रकारची माहिती आहे आणि त्याचा शोध जो आहे तो या ठिकाणी घेतला जातोय. त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय आणि हा बिबट्या याच झुडपात असावा अशा प्रकारचा संशय आहे. प्रत्यक्षदर्शींचं देखील म्हणणं आहे की तो बिबट्या जो आहे तो या झाडाझुडपात लपलेला आहे आणि आता त्या ठिकाणी बिबट्या जो आहे तो या झाडांमध्ये आहे. कदाचित हा बिबट्या या आवाजानंतर किंवा ह्या सगळ्या हालचालीनंतर तो त्या ठिकाणून बाहेर पडू शकतो अशा प्रकारची माहिती आहे आणि त्यानुसार आता हा बिबट्या रेस्क्यू करण्याची कारवाई या ठिकाणी केली जाते. त्याची ही सगळी दृश्य आपण बघतो. या अलीकडच्या भागात तर तो नाही आहे, तिथली झाडं सगळी काढली आहे. मात्र पुढचं जे असं रेडिश मोठं वाळलेलं जे झुडूप आहे त्या झुडपामध्ये कदाचित हा बिबट्या लपलेला असावा आणि त्या अनुषंगानं अशा पद्धतीनं हे JCBच्या मदतीने ही झाडं जी आहे ती बाजूला करण्याची कारवाई या ठिकाणी केली जाते. त्याची ही थेट दृश्य बघतोय. नाशिकचा हा ध्रुवनगरचा परिसर आहे आणि नाशिकच्या या ध्रुवनगर परिसरामधून बिबट्याला रेस्क्यू केलं जातं आहे, त्याला शोधलं जातं आहे आणि त्याची शोध मोहीम, सर्च मोहीम जी आहे ती गेल्या काही तासांपासून या ठिकाणी राबवली जाते. हा बिबट्या जर पळाला तर त्याच्या चारही बाजूला अशा स्वरूपाचे रस्ते आहेत. तो कुठल्याही रस्त्याने जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक रस्त्यावरती, प्रत्येक एरियाच्या एंट्री पॉईंटवरती अशा पद्धतीनं फॉरेस्टचे अधिकारी, पोलीस अधिकारी तैनात करण्यात आलेले आहे. समोर देखील आपण बघतोय बिबट्याला जेरबंद केल्यानंतर ज्या व्हॅनमधनं न्यायचं आहे तो पिंजरा जो आहे तो देखील या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि तो बिबट्या जर या झाडाझुडपातनं पळाला बाहेर पडला तर तो या बाजूच्या रस्त्यांमधून जो आहे म्हणजे कुठलाही मार्ग तो बाहेर पडू शकतो. त्याचा असा काही विशिष्ट मार्ग नसणार आहे आणि म्हणून या सगळ्या मार्गांवरती पोलिसांनी चारही बाजूला अशा पद्धतीनं नाकाबंदी केलेली आहे. बिबट्या कुठल्याही बाजूला पळाला तर त्याला जेरबंद करणं हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि याच अनुषंगानं या सगळ्या प्लॉटच्या बाजूला, या सगळ्या इमारतींच्या आजूबाजूला अशा पद्धतीनं पोलिसांनी जे आहे आणि फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नाकाबंदी केलेली आहे. फॉरेस्टचे अधिकारी, पोलीस अधिकारी, होमगार्ड आणि इतर ज्या अतिरिक्त टीम बोलवण्यात आलेल्या आहे या सगळ्या टीम या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहे आणि या सगळ्या टीमच्या मदतीनं आता हे सर्च ऑपरेशन्सवर नाशिकमध्ये केलं जात आहे. ध्रुवनगरचा हा भाग आहे. लक्ष्मण आमचे प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत. हेच ते झुडूप, हा झुडपाचा भाग जिथे तो लपून बसला असावा. त्यामुळे सर्च ऑपरेशन केलं जातं आहे आणि सर्च ऑपरेशन नंतर त्याला तो दिसल्यानंतरच त्याला डाट मारता येईल. आत्ता तरी तो इथे लपून बसला आणि तो जेव्हा या झुडपांमध्ये गेला तेव्हा तो 3 ते 4 फुटाची भिंत ओलांडून गेलेला आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला जी फक्त तारेचं कुंपण केलेलं आहे ते तर तो सहज एका उडीमध्ये ओलांडू शकतो. म्हणून अत्यंत सावधपणे त्याला पळवून न लावता इथेच त्याला कसं जेरबंद करता येईल असा प्रयत्न केला जातो आहे. वन विभागाचे कर्मचारी हा प्रयत्न करतायत. JCB सगळ्या बाजूनी बंद करण्यात आलेले आहेत. दारं आणि खिडक्या बंद केली आहेत जेणेकरून JCB चालवणाऱ्याला धोका असू नये आणि तो आता पुढे पुढे जाऊन हे सगळं जे झुडूप मोठंच्या मोठं निर्माण झालंय या NA प्लॉटमध्ये ते सगळं पूर्णपणे शोधण्याचा प्रयत्न करतोय की तो कुठे लपून बसलाय. आमचे प्रतिनिधी आत्ता या इमारती या NA प्लॉटच्या बाजूला जी इमारत आहे त्याच्या गच्चीवर उभे आहेत आणि तिथून आपल्याला एक्सक्लुझिव्हली ही दृश्य दाखवतायत.